झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. महायुतीचे नेते आज दुपारी 3:30 वाजता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार. दरम्यान सकाळी 11 वाजता भाजपकडून विधिमंडळ गटनेत्याचं नाव जाहीर केलं जाणार. वर्षा निवासस्थानी काल देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक. दिल्लीमधल्या बैठकीनंतर शिंदे फडणवीसांमध्ये पहिली भेट. जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा. फडणवीसांच्या भेटीसाठी काल वर्षावर एकनाथ शिंदे, उदय सामंत, महाजनांमध्ये बंद दाराआड चर्चा. महायुतीच्या संभाव्य खातेवाटपावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. भाजपचे निरीक्षक निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणींच्या उपस्थितीमध्ये आज भाजप गटनेत्याचं नाव जाहीर होणार. गटनेता निवडीआधी भाजपच्या कोर कमिटीची सकाळी 10 वाजता बैठक. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण मुंबईमध्ये दाखल. मुंबई विमानतळावर प्रवीण दरेकरांकडून स्वागत. आमदार संजय उपाध्याय यांच्यासह राजेश पांडेंची उपस्थिती. भाजपचा गटनेता ठरू द्या, मग चर्चा करू. आम्ही गृह खात्यावरचा दावा सोडलेला नाही. शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकरांचं वक्तव्य. घोडं कुठेही अडवलेलं नाही, रुसवे फुगे नाहीत, पावसकरांकडून स्पष्ट. विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेच्या वर्षा निवासस्थानी बैठकांचा सपाटा. 6 तारखेच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा एकनाथ शिंदेंकडून आढावा. मोदी, शाह आणि जेपी नड्डा उद्या शपथविधीला मुंबईमध्ये येणार. बावनकुळेंची माहिती. तर मंत्रिपदाचा निर्णय सर्वांना मान्य असेल, शिरसाटांची प्रतिक्रिया. उद्या मुख्यमंत्र्यांसह 22 ते 24 मंत्र्यांचा शपथविधी होणार. भाजपकडून फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार, तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, केसरकर, सामंत शपथ घेणार, सूत्रांची माहिती. महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचं ठाकरे बंधूंना निमंत्रण दिलं जाणार. तर शरद पवारांसह मवियातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण मिळणार असल्याची माहिती. गृह खात्यानंतर माहितीमध्ये गृहनिर्माण खात्यावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा. गृहनिर्माण खात्यावर अजित पवार गटाचा दावा. शिंदे सरकारमध्ये गृहनिर्माण खातं भाजपकडे होतं. बीएमसीच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गुंजारेल. सध्याच्या नाट्यामध्ये शिंदेच्या मागे भाजपची मोठी शक्ती. मुंबईतील माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. भाजप काय आहे आता शिंदे आणि अजितदादांना कळेल. शिंदे अजितदादांच्या प्रश्नावर नाना पटोलेंचा खोचक तोडा. उपमुख्यमंत्री असताना गृह खातं फडणवीसांकडे, तसं आमच्याकडे राहावं. एकनाथ शिंदेंचा सन्मान राखला जावा, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात महायुतीनं निवडणूक लढवली. आता शिंदेंचा सन्मान किती राहील हे सांगता येत नाही. महायुतीमधल्या राजकारणावर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेच्या रुसव्या फुसव्यामागे दिल्लीमधील महाशक्तीचा हात. दिल्लीशिवाय शिंदे इतकं धाडस करू शकत नाहीत, संजय राऊतांची खोचक टीका. संजय राऊतांकडे आगीमध्ये तेल टाकण्याशिवाय काम नाही. शिंदे नाराज असल्याच्या आरोपांवरून महाजनांची टीका. महायुतीमध्ये कोणतेही नाराजी नाट्य नाही, गुलाबराव पाटलांकडून स्पष्ट. स्ट्राईक रेटनुसार भाजप 1, अजितदादा गट 2, तर शिंदे गट 3 नंबरवर. शिंदे गटाएवढीच आम्हालाही मंत्रिपद द्या, दादा गटाच्या छगन भुजबळांची मागणी. भाजपानं आम्हाला गृह खातं द्यावं. गृह खातं देण्यासाठी भाजप आढेवेढे घेणार नाही, शिरसाटांचं वक्तव्य. तर परिस्थिती नक्कीच जटिल. आमचे सर्व निर्णय शिंदे घेणार असल्याची प्रतिक्रिया. शपथविधी सोहळ्यामध्ये दिसणार एक हे तो सेफ याची झलक. 10,000 कार्यकर्त्यांना दिले एक हे तो सेफ याचे आशयाचे मजकूर असलेले टी शर्ट. सोहळ्याच्या वेळेला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. माहिती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला राज्यामधले साधू महंत उपस्थित राहणार. उद्या आझाद मैदानावर माहिती सरकारचा शपथविधी. भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री देखील उपस्थित राहणार. नागपुरातील भाजपचे कार्यकर्ते माहितीच्या शपथविधीसाठी मुंबईकडे रवाना. माहितीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार असल्याची कार्यकर्त्यांची भावना. 7 आणि 9 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी. राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन मुंबईमध्ये होणार, सूत्रांची माहिती. तर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 16 ते 23 डिसेंबरला नागपूरमध्ये होणार. मार्कडवाडीमधील 100 ते 200 ग्रामस्थांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल. प्रशासनाचे आदेश डावलून फेरमतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल. मार्कडवाडीच्या ग्रामस्थांना काँग्रेसचा सलाम. मार्कडवाडीमध्ये पेटलेली ठिणगी उद्या वणवा होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. माळशिरसच्या मार्कडवाडीमधील बॅलेट पेपरवरील निवडणूक प्रक्रिया रद्द. पोलिसांच्या विरोधानंतर मतदान प्रक्रिया स्थगित. पोलिसांच्या दडपशाहीमुळे नागरिकांमध्ये भीती. उत्तम जानकरांचा आरोप. मार्कडवाडीमधील खेळामागे रणजितसिंह मोहिते पाटील मास्टर माइंड. उत्तम जानकर या खेळातील फक्त प्यादे. भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंचा आरोप. दिल्लीमधील निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये काँग्रेस शिष्टमंडळ आणि निवडणूक आयोगामध्ये बैठक. काँग्रेसकडून मतमोजणीमध्ये फेरफार झाल्याचा आरोप. नाना पटोले, अभिषेक मनु सिंघवींची हजेरी. संध्याकाळी 5 नंतर मतदान वाढल्याचा आरोप केतन पाठकांनी खोडून काढला. ईव्हीएम आणि वाढलेल्या आकडेवारीवर लेखातून उत्तर देण्याचा प्रयत्न. केतन पाठक हे फडणवीसांचे माध्यम सल्लागार.
विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर थोरातांचा पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद. जे दोष असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करणार बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. बाळासाहेब थोरातांचा पराभव नव्हे तर घात. सुधीर तांबेंचा आरोप. काही लोकांच्या फायद्याचं राजकारण सध्या सुरू. निवडणूक आयोगही पक्षपातीपणे वागत असल्याची टीका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग जानेवारीमध्ये मोकळा होणार का याकडे लक्ष. 22 जानेवारीला निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी. ओबीसी आरक्षण प्रश्नामुळे निवडणुकांना दिली होती स्थगिती. गिरगावमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून व्यापाऱ्याला चोप. व्यापाऱ्याकडून महिलेला मारवाडीमध्ये बोलण्याचा आग्रह. मारवाडीमध्ये बोला असं व्यापाऱ्याने सांगितल्याचा महिलेचा आरोप. मुंबई में बीजेपी आया, मारवाडी में बात करो. व्यापाऱ्याची मगरुरी. मनसेकडून चोप मिळाल्यानंतर व्यापाऱ्याला जाग. गलती हुई म्हणत व्यापाऱ्यानं मराठी महिलेची माफी मागितली. व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर मंगलप्रभात लोढांचं ट्विट. मराठीमध्ये न बोलता ठराविक भाषेची सक्ती करणं चुकीचं. भाजपचं नाव घेऊन असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. लोढांची स्पष्टोक्ती. महायुतीच्या 8 नेत्यांकडून एकत्रितपणे आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा. मोदींच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक शपथविधी सोहळा होणार. महायुती सरकारच्या शपथविधीसाठी आझाद मैदानावर 5,000 पोलीस तैनात राहणार. 2 दंगल नियंत्रण पथकांसह बॉम्ब शोधक पथकही तैनात असणार. 40 वर्ष पक्षासोबत एकनिष्ठ. मंत्रिपदाची अपेक्षा. बबनराव लोणीकरांचं वक्तव्य. 5व्यांदा निवडून आलोय. फडणवीसांकडे मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याचं लोणीकरांकडून स्पष्ट. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत. अंबरनाथमध्ये लागले बॅनर्स. शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत भोईरांनी लावले बॅनर्स. आपल्याच रूपामध्ये हवाय कॉमन मॅन. बॅनरवर आशय. चैत्यभूमी परिसरात पालिका आयुक्त भूषण गगराणींनी तयारीचा आढावा घेतला. 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दादरला येणार. अनुयायांना सेवा सुविधा देण्यासाठी पालिका सज्ज. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये स्थानिक सुट्टी जाहीर. सरकारी कार्यालय, महानगरपालिका कार्यालय, शाळा महाविद्यालय बंद राहणार. 6 तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 68वा महापरिनिर्वाण दिन. भीम अनुयायी मुंबईमध्ये दाखल होण्यास सुरुवात. मुंबई महापालिका प्रशासनाकडून सुविधा पुरवण्यात आल्या. कात्रज चौकामधील उड्डाणपुलाचं काम सुरू. वाहतुकीमध्ये बदल केल्यानं पहिल्याच दिवशी वाहतुकीमध्ये कोंडी. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा मनस्ताप. मुंबई ते मांडवा एलिफंटा जेएनपीटी जलवाहतूक ठप्प. नेव्ही डेच्या सेलिब्रेशनसाठी इंडिया गेट इथल्या जेट्टी 2 दिवस बंद राहणार. परिणामी मंगळवारी आणि बुधवारी जलवाहतूक बंद राहणार. ओला उबेर कंपन्यांविरोधात संपाचा इशारा. ओला उबेर विमानतळ प्राधिकरणासोबत करार असणाऱ्या एरो मॉलमध्ये व्यवसाय करत असल्यानं भारतीय गीक कामगार मंचाकडून संपाचा इशारा. नंदुरबार बाजार समितीमध्ये व्यापारी नसल्यानं कांद्याचे लिलाव बंद. शेतकऱ्यांना फटका. गुजरात मध्य प्रदेशमध्ये कांदा विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो आणि मटारचे दर वधारले. टोमॅटो प्रति किलो 40 रुपयांवर तर हिरव्या वाटाण्याच्या दरातही वाढ. नांदेड जिल्ह्यामधील काही भागामध्ये संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. स्पेलिंग आली नाही म्हणून 7 वर्षाच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेची अमानुष मारहाण. अंबरनाथमधील एका शाळेमधला प्रकार. शिक्षिकेविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.